आता जेव्हा मी सुरुवात करून मी इथल्याच केलं ठरवलं ग्राउंडची असो की लेखीची मेड इन संकल्प सुरुवात पर्यंतच केली आणि मी शेवटपर्यंतच केला. ग्राउंड असो लेखी असो ग्राउंडमध्ये तर आम्ही असं राहायचो. लेखीमध्ये देवेश सर आणि लेखी आपली माहितीच आहे. चांगला पेपर असतो आपला जो डेली असतो तो, कारण की मी अनुभवला आहे. कारण की नंतर तुमचा अभ्यास कमी असतो ही बात एक वेगळी, तर तुम्हाला तो पेपर एवढा हार्ड जातो किंवा सोपा जातो. जरा म्हणजे मी दुसऱ्या अकॅडमीमध्ये कधी गेलोच नाही. मी जेव्हा सुरुवात करीतच केली आणि मग आता मी मुलाला लागला तर इथंच लागला. मग जर तुम्हाला मेहनत करायची असेल तर एक स्थिर राहा की बाबा कुठेतरी तुम्ही एक सुरुवात केली की तिथं संपवायला प्रयत्न करा. इकडे जाता ती नाही होत जास्त करून. म्हणजे आता मी बघितले का की मुलाने याने इथे जमलं तिथे मग याला नाव ठेवतील त्याला नाव ठेवतील असं करून उपयोग नाही. तुमच्या स्वतःहून कॉन्फिडन्स पाहिजे बाबा हां मी करेन. कमी जास्त ते होतच कोणत्याच गोष्ट ग्राउंड असो लेखी असो तर तुम्ही जर सुरुवात केली की मग ती टिकवण्याचा प्रयत्न करा. 1 वर्ष दोन आता मी पण सरांना माहिती आहे मी 3-4 वर्ष इथे तर लोक पण आम्हाला ओळखतात जाणार येणार की आम्ही तिथे धावतो. त्याच्यानंतर मग आज या केलं आणि आता आमच्या गावातून आता माहिती पडली असं मग सगळीच म्हणजे मेहनतीचा पाहिजे बोलतात ना की आता काय फळ भेटले कारण आई वडील खूप जास्त जागेले. कारण की आता मी 3-4 वर्ष मी कामाला जात फक्त याच फील्डमध्ये होतो. 1-2 महिन्यात इकडे करायचो कारण परिस्थिती एवढी सगळी चांगली नसते. पण जेव्हा मी केलं आणि आता या केलं पण माझं जास्त हे नव्हतं की मी म्हणजे एक्सेप्ट नव्हतं केलं की एवढं काय मी याच्यात मी होईन इथं. पण झालं एकदा मला जिल्ह्याला जास्त फोकस करायचं होतं. जिल्ह्याला फोकस आहेच. मला 2 मार्क आहेत ग्राउंडला याला मुंबईला चांगले मार्क आहेत. त्याच्यानंतर मी त्याला जास्त प्रयत्न केला की मला जिल्हा व्हायचा कारण की आमची आई पण जेव्हा मी SRP दिला ती म्हणजे खुश होती. तर तेवढी नव्हती की पोरगा लांब जाईल. SRPचं त्याला माहिती होतं तुम्ही सांगितलं आलं की लांब जावं लागतं 2-3 महिन्यात राहावं लागतं. मी एकूण जाईल त्याच्यामुळे ती जास्त जरा म्हणजे खुशी नव्हतीच पण ती काय बोलू शकत नाही. तर ती बोलली की आई जिल्ह्यामध्ये जास्त भर दे आणि जिल्ह्याला झाला तर जास्त चांगलं होईल आमच्यासाठी कारण की तू जवळ असेल आमच्या. त्याच्यामुळे बस तुम्ही फक्त एवढं सांगितलं तुम्ही मेहनत करा सातत्य ठेवा. फक्त 1-2 महिने 1 वर्ष 2 वर्ष चालतात. तुम्ही एवढं या एकदा तुम्ही झालं ना कोणी विचारलं तुमच्या मागे किती तुम्ही वर्ष गेली ते एकदा वा तुमचं समजा तिथल्या तुम्ही तुमची नवीन जर्नी चालू होते ते तुम्हाला नवीन सुरुवात होते. त्याच्यानंतर पण कोणी विचारलं किती 4 वर्ष मागे 4 वर्ष गेलं 5 वर्ष गेलं 6 वर्ष गेलं कोणच विचारत नाही. फक्त तुम्ही एकदा सुरुवात झाली तुमची एकदम लागलं पाय गुलाब चढला अंगावर की नाही टेन्शन नाही. तर तुम्ही कुठं किती महिने गेलेत काय गेलं तुम्ही किती वेळा नापास झाले ते विचारत नाही कोण. तुमचा बॅनर लागतो ना की आता मी आमच्या गावात पण मी जास्त कोणाला भेटत नव्हतो. आमच्या आता सगळे स्टेटस ठेवतात. मी जरा त्यांचा नंबर नाही माझ्याकडे तरी पण ते स्टेटस ठेवताना सांगतात की मी तुला स्टेटस ठेवला तुम्ही बघणार नंबर नव्हता माझ्याकडे येते. अगर सांगतो तुम्ही एक सातत्य ठेवा. सगळे मुली पण चांगले आहेत आणि ग्राउंडचं तर टेन्शन आहे. आपल्याकडे चांगला ग्राउंड असतो. हा ग्राउंड कुणाला भेटत नाही. म्हणजे मी पण कोणत्या अकॅडमीला किती चांगल्या अकॅडमी असतात ग्राउंड असा भेटत नाही तो वेगळं. आणि सुरुवात ग्राउंडपासून होते कारण ग्राउंडमध्ये जेवढं तुम्हाला मार्क असतात तेवढंच असतं. कारण की मला पण ग्राउंडमध्ये जास्त मार्क होते म्हणून ते लेखीला थोडंफार कमी असतं. कारण की लेखी आपले जास्त माझी नोंद करायचं नाही. ती तुम्हाला जी ग्राउंडला तुमची ताकद आहे किती तो वापरता येते तिथं वापरली की मग तुम्हाला नंतरचा तो पावर तो सोपा होतो. पण ग्राउंड चांगलं करा. लेखीची तयारी चालू ठेवा. आता असं नाही का की भरती आता जवळ येते म्हणून तयारी करून उपयोग नाही. लेखीची तर नाहीच नाही. तुम्ही अगोदरच तयारी करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला ती हळूहळू एक गोष्ट समजत जाईल. कारण की सगळ्याच गोष्टी तुम्हाला सरळ सांगतात असं नाही. काही गोष्टी तुम्हाला पण समजून घ्यायला लागतात की तुमच्यात काय चुका आहेत ते काय कमी जास्त आहे. सगळं ऑब्झर्व करा की तुम्हाला काय कमी जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच यश भेटेल माझी प्रार्थना.